अकोला जिल्ह्याचं तापमान गेल्या 2 ते 3 आठवड्यात 42 डिग्री सेल्सिअसवर गेलं आहे आणि आता मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा जवळपास आला आहे. आपण एका शेतकऱ्याच्या शेतात आहोत आणि या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आपण टरबूज म्हणजे जे शीतपेय म्हणून रससाठी किंवा ज्यूससाठी वापरले जाते किंवा थंड पेय म्हणून वापरले जाते. ते आता इथं आपण पाहू शकता या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इथं शेतात पडलेलं आहे. आणि हे एका शेतकऱ्याचं ताले नामक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामध्ये टरबूजाला भाव नसल्यामुळे हे शेतातील प्रचंड प्रमाणात त्याचं नुकसान झालं आहे आणि नेमकं शेतकरी हताश आणि निराश झाला आहे. नेमकं त्यांची काय मागणी आहे ते जाणून घेऊया. काय नाव आहे तुमचं? श्रीराम ताले. काय नेमकं का तुम्ही शेतातले हे पीक उलंगवाळी केली? भाव नसल्यामुळे. हं. कारण याले 7-8 रुपये खर्च येतो हं. आणि 5-6 रुपयाचे भाव असल्यामुळे ते विकणंही शक्य नाही. त्यामुळे हे उपटून वेल जाळून टाकले आणि हे टरबूज असे पडलेले. किती एकर शेतीमध्ये लागवड केली होती? अं, तिकडे 2 एकरमध्ये आणि हे एकरमध्ये 3 एकर असे टरबूज होते. आता नेमकं तुम्हाला काय म्हणणं आहे शासनाकडे? शासनाकडे एकच मागणी आहे, काहीतरी मदत करा. हं. नाहीतर खूप कठीण परिस्थिती झालेली आहे. हं. शेतकरी म्हणून जगणं मुश्किल झालेलं आहे आता. लागवडीला किती खर्च आला होता? या 3 एकराला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च झालेला आहे. हं. आणि हाती काहीच नाही. हं. व्यापारी पण येतात जातात, विचारतही नाही. हं. त्यामुळे शेतकरी हताश झालेला आहे. दरम्यान शेतकरी हताश व निराश झाला आहे आणि आपण शेतामध्ये बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टरबूज शेतातच पडलेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्याला शेतातील टरबूजाला भाव नसल्यामुळे त्यांनी शेतातील जे टरबुजाचे जे वेल होते ते उपटून बाहेर फेकले आहेत आणि त्यामुळे आता शेतकरी हताश व निराश झाले असल्यामुळे शासन स्तरावरून काहीतरी मदत मिळावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्याकडून होत आहे. कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, मळसूळ, पातूर, अकोला.